बापरे! त्या आर्यनचा एवढा मोठा दंगा ऐकून माझे कान बहिरे झाले का असं वाटलं मला. सकाळी उठलो, लवकर उठून बी माझा काही फायदा झाला नाही, कारण का आर्यनलाच थोडा वेळ घेऊन बसलेला आहे. तो शांत झाल्यानंतर टी व्ही वगैरे लावून दिलं. तर बरोबर मी पीठ मळून घेतलं आणि भाजीची तयारी केली. लाडूला उठवायचं म्हटलं तर मोठा टास्क असतो माझ्यासाठी. कधी लवकर उठत नाही. उठली ना आधी निवांत बसते, म्हणलं आवर शाळेला वेळ होतोय. इथं आर्यन निवांत झोपलेला, तिला आवरायला ब्रश करायला पाठवलं. ते ऐक नाही ब्रश बिन करताच बाहेर बघत बसलेली, काय चालू आहे काय नाही, झाडं बघ कुठे, चिमण्या बघ. मला वर्ड सांगलं, वरडले तिला. मी बाथरूममध्ये नेलं, ब्रश वगैरे करवलं, तिला तयार वगैरे केलं. मी म्हणलं ह्यांना म्हणलं तुम्ही तयार करा, मला खूप वेळ व्हायला. मग त्यांना दोघांना तयार वगैरे करून टिफिन बांधून पहिला तर कामाला लावून दिलं. मग पाणी आलेलं होतं, पाणी वगैरे भरलं मी ना. तर आर्यनना माझं काम वाढवायचं काम चालू होतं. एकतर माझी एवढी धावपळ होते सकाळच्या टायमाला. भाजीवाली मावशी आलती, आज फक्त वांगे होते म्हणताना वांगे घेतले. रोज ताज्या ताज्या भाज्या मला देऊन जातात. तर आला तोपर्यंत लाडू आले. आज लाडूला घ्यायला मी काही गेले नव्हते. भैयाला म्हणलं तुम्हीच घेऊन या, आज मी खूप थकले म्हणलं. मग लाडू आली. लाडूला म्हणलं बघ तुझा भाव ना तुझं वाट बघायला. तो म्हणते माझा भाव नाही आहे, काय नाही आहे. मला एवढा हसायला आलं, कारण का म्हणली तशी ती सकाळी त्यानं बोचकरलेलं, त्याच्यामुळे ती रागाला आलती. मग तिला पप्पी वगैरे काय भेटली नाही. आल्याला ते चांगली सवय बॅग काढून ठेवणं, चपलं वगैरे काढणं, हात तोंड धुणं, कपडे बदलणं. तिला म्हणलं मी काय खाणार, ती म्हणली मम्मा मला फ्रेंच फ्राईज पाहिजे. मग पोरगीनं मागितले आणि मी असं केलं नाही, कधी होणार नाही. मग मी भराभरा फ्रेंच फ्राईज करायला घेतलं. माझ्यासाठी मी डाळ भात बनवलेलं, मला तर काय खाऊ वाटत नव्हतं. मग म्हणलं नंतर ना एखादं पोरांना भूक वगैरे लागलं, वरण भात चारता येते म्हणतं वरण भात वगैरे केलं. त्यांच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवलं, त्यांना दिलं खायला. तुमच्यासोबत बी असं होतं काय नक्कीच सांगा. आणि इथं रडत बसलेला आर्यन. मग त्याला आता आलती झोप, म्हणलं त्याला घेऊन झोपूया म्हणलं. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला बी सबस्क्राईब करा. फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. चला तर बाय.